आजूबाजूच्या तालुक्याच्या साखर कारखान्याच्या तुलनेने चांगल्यातला चांगला दर देण्याच्या करता निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं संचालक बोर्ड त्या ठिकाणी कटिबद्ध राहीलच। बाकीचे किती येऊन किती आंदोलनं केली तर त्यांना नुसती आंदोलनं करायची आणि लोकांची दिशाभूल करायची, ते स्वतः कुठं त्या ठिकाणी कारखाना चालवायला तयार नाहीत। मी मागेही तुम्हाला सांगितलं, ते जे शेतकरी संघटनेचं नाव घेतात ते राजू शेट्टी, त्यांचा स्वतःचाच तालुक्यातला कारखाना त्यांच्याकडे नाही। सारे पाटील वय वर्ष बाबूराव 90 आहे त्यांचं, ते मला परवा कोल्हापूरला भेटले, म्हणले अजित माझ्या विरोधात याने पॅनल टाकलं, संपून आपटलं। जर ती एवढा कर्तबगार असता तर त्यांच्या तालुक्यातल्या लोकांनी त्यांचा कारखाना त्यांच्या ताब्यात दिला असता ना। साधं पण आपल्याला कळत नाही का? आपण मात्र बरा आला इथं बसलाय, बरं तिथं जेवण दे, कुठं काय दे, काय काय गंमत करत असतात आपले, काय काय वर्गणी पण देत असतात, काय काय तुम्हाला काही म्हणजे काय कायच्या खरंच न बोललेलं बरं। पण आश्चर्य आहे, बाकीच्या तालुक्यामध्ये कोणी त्यांना तिथं येऊन देत नाही, काही नाही। कारण इथं आंदोलन केलं तर नोंद देश पातळीवर घेतली जाते ना, त्याच्यामुळं आपल्या संस्था कशा मोडकळीत येईल हा प्रयत्न बाहेरचे करतात। आपल्या संस्थेमध्ये कोजन कसं होणार नाही त्याकरता आपल्या विरोधात त्या ठिकाणी प्रचार करतात आणि आपण मात्र चांगलं काम करून देखील लोकांच्या पर्यंत ते नीटपणे बिंबवायला कधी कधी कमी पडतो। याचा आश्चर्य माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी वाटतं।